मी येतो माझं. तर हा बघा व्ह्यू. फायनली आपण त्या वॉटरफॉलच्या या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. ह्या ठिकाणचा व्ह्यू तुम्ही बघा, एक नंबर. जाणार आहोत आणि आपण आंघोळी वगैरे करणारच आहोत या वॉटरफॉलमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण मांगीटुंगी केलं, त्याच्यानंतर आपण करणार आहोत ते वणी. पण वणीला उशीर झाल्या कारणामुळे आपण वणीच्या खालीच स्टे केला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे टाईम आहे आणि त्या टाईम असल्यामुळे आम्ही फिरायला निघालो आणि ह्या ठिकाणी आम्हाला एक वॉटरफॉल दिसला आहे बघा. जस्ट हायवेच्या खालीच आहे ते. बहुतेक सांगा तुम्हाला दिसत असल्या ह्या गाड्या आणि हे हायवे. तर मित्रांनो, हा हायवेच्या खालीच वॉटरफॉल आहे. तर ह्याचं आज आपण जाणार आहोत आणि एक्सप्लोअर करणार आहोत. तर लांबून तर खूप सुंदर दिसतोय, तर जवळ जाऊन बघूयात कसा आहे तो. चलो. ह्या ठिकाणी एक जुना बार आहे, तो सध्या तरी बंद आहे. त्याच्या ह्याच्या इकडनंच हा रस्ता जातोय, दिसतोय ना. तर हाच रस्ता त्या वॉटरफॉलकडे जातोय. थोडासा मललेली असे पायवाट आहे आणि थोडासा चिखल आहे. तर मित्रांनो, या वॉटरफॉलकडे जात असताना सप्तशृंगी मातेने जो राक्षसावर प्रहार केला होता, त्याच्यानंतर जी दरी तयार झाली होती ती सुद्धा या ठिकाणी. तर या दरीविषयी अनेक आख्यायिका आहेत. तर नक्की आख्यायिका काय आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. त्या वॉटरफॉलच्या शोधामध्ये बघा, इथे एक छोटासा डॅम दिसला आहे आम्हाला. आणि हा अक्षय, त्याच्यानंतर हे बघा व्ह्यू. आहे ना खूप सुंदर. तर ह्याच वॉटरफॉलला आपण जाणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा आहे. आणि या ठिकाणी 2 वॉटरफॉल आहेत. एक वर आहे आणि हा तेच पाणी खाली येऊन ना खूप फोर्सनी खाली पडतं आहे. तर खूप एक्साइटमेंट झाली आता. त्या ठिकाणी कधी जातो आणि आंघोळ कधी करतो आहे. तर ह्या ठिकाणी मोर खूप मोठ्या संख्येत असावेत, कारण की बरेचसे मोराचा आवाज ह्या ठिकाणी येतो आहे. तर मित्रांनो, धबधब्याचा शोध घेता आपण धबधब्याच्या या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतोय, पूर्ण जंगल ट्रॅक आहे ही जंगलातनं. आणि आता नुकताच पाऊस पडल्या कारणामुळे इथे चिखलसुद्धा भरपूर आहे. आणि या ठिकाणी टुरिस्ट या ठिकाणी दिसत आहेत बऱ्यापैकी. आणि संध्याकाळचे 7 वाजलेत. पुढे चला, मी येतो माझं. तर हा बघा व्ह्यू. फायनली आपण त्या वॉटरफॉलच्या या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. ह्या ठिकाणचा व्ह्यू तुम्ही बघा, एक नंबर. जाणार आहोत आणि आपण आंघोळी वगैरे करणारच आहोत या वॉटरफॉलमध्ये.
तर मित्रांनो, या वॉटरफॉलमध्ये आंघोळ करण्यापूर्वी या वॉटरफॉलची आपल्याला माहिती काहीच नाही आणि ह्या ठिकाणी एक भव्य असा खड्डा आहे. हा खड्डा किती खोल आहे ह्याचा सुद्धा आपल्याला काहीच अंदाजा नाही आणि वरून दगडसुद्धा पडतात असे स्थानिक बोलले. तर या ठिकाणी आंघोळ करावी की नाही करावी हा एक मोठा प्रश्न आहे. हे इथे आंघोळ करण्यापूर्वी स्थानिक लोकांकडनं माहिती घ्या आणि स्वतःच्या रिस्कवर आंघोळ करा. तर मित्रांनो, फायनली आपण या धबधब्याला भेट दिली आहे आणि या ठिकाणी आपण आंघोळ वगैरे काहीच केली नाही, कारण की या ठिकाणी असणारा जो धबधब्याचा खड्डा आहे हा किती खोल आहे आणि वरून येणारे दगड ह्याचा अंदाज आपल्याला काहीच नसल्या कारणाने या ठिकाणी आपण आंघोळ वगैरे काही नाही केले. तर आता आपण जातोय परतीला. चलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सप्तशृंगी माता वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोअर केला आहे. ह्याला सप्तशृंगी माता वॉटरफॉल अशासाठी म्हटले जाते की ह्याच्यावर जे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि हा खालून वाहत ह्या ठिकाणी वॉटरफॉलचं स्वरूप घेतो. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी आंघोळ वगैरे काही केली नाही, कारण की ह्याच्या खाली जो खड्डा आहे तो किती खोल आहे ह्याचा आपल्याला अंदाज नव्हता आणि गडावरनं दगडसुद्धा खाली येत होते, म्हणून आम्ही या ठिकाणी आंघोळ वगैरे काहीच केलेली नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.